हाय स्टुडंट, भावना जाधव क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. तर बघा, आपण 12वीचं चिटणीसाची कार्यपद्धती यामधील पूर्ण चॅप्टरचा आपण स्वाध्याय उत्तरे अगोदरच पाहिलेली आहेत, परंतु आपण परीक्षेच्या अनुषंगाने आपण पूर्ण चॅप्टरचं रिव्हिजन घेणार आहोत. जे प्रश्न महत्त्वाचे आहेत आणि जे तुम्हाला जास्त मार्कासाठी विचारले जातील तर ते आपण पूर्ण रिव्हिजन घेत आहोत. तर बघा, तर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. तुम्हाला पूर्ण 12वी तसेच BCom याचे जे तुमचे प्रकरण असतील तर त्याचा पूर्ण स्वाध्याय तुम्हाला या चॅनलवरती भेटून जाईल. तर बघा, प्रकरण 9 भागपेढी पद्धती. तर यामधील आपण प्रश्न क्रमांक पहिला, दुसरा तर हे पाहिलेलेच आहेत. तर बघा, प्रश्न पहिला हा तुम्हाला 1-1 गुणासाठी असे विचारले जातात, परंतु जो तुमचा प्रश्न दुसरा, तिसरा आहे तर हे आपण आज पाहणार आहोत. तर बघा, प्रश्न पहिला आहे, खाली दिलेल्या पर्यायामधून योग्य पर्याय निवडा. त्यानंतर बघा, दुसरा आहे जोड्या जुळवा. हा पण आपण पाहिलेला आहे. तर जोड्या जुळवामध्ये पूर्ण बघितलेला आहे प्रश्न आपण. त्यानंतर प्रश्न क्रमांक दुसरा आहे बघा, खालील संज्ञा संकल्पना स्पष्ट करा. हा सुद्धा आपण पाहिलेला आहे, परंतु आपण रिव्हिजनसाठी आणखीन एकदा पाहणार आहोत. तर बघा, फरक स्पष्ट करा हा तुम्हाला खालील संज्ञा व संकल्पना स्पष्ट करा हा तुम्हाला प्रश्न 2 गुणांसाठी एक्झाममध्ये विचारला जातो. तर बघा, हा प्रश्न तुम्हाला 2 गुणांसाठी विचारला जातो. तर याची उत्तरे आज आपण पाहणार आहोत. तर या उत्तराची मी तुम्हाला स्क्रीन शेअर करत आहे, कारण वाचून दाखवण्यात खूप वेळ नाही. तुम्ही स्क्रीनशॉट काढून लिहून घेऊ शकतात. तर बघा, तर संज्ञा व संकल्पना स्पष्ट करा हा तुम्हाला प्रत्येकी 2 गुणांसाठी विचारला जातो. तर बघा, पहिला आहे डिपॉझिटरी पद्धत. तर ही पद्धत मी तुम्हाला एक क्वेश्चन आणि त्याचा आन्सर पूर्ण रीड करून दाखवत आहे. तर बघा, डिपॉझिटरी पद्धत याची संकल्पना कशी स्पष्ट करायची. तर बघा, जी संस्था तुम्ही 2 पॅरेग्राफमध्ये लिहिणे आवश्यक आहे. तर बघा, डिपॉझिटरी पद्धत जी संस्था, संघटना अथवा संगणकीय यंत्रणा गुंतवणूकदारांच्या वतीने प्रतिभूती इलेक्ट्रॉनिक स्वरूपात धारण करते व त्या प्रतिभूतींच्या मालकी हक्कांचे हस्तांतरण करते, तसेच त्या संदर्भातील सर्व व्यवहारांच्या इलेक्ट्रॉनिक स्वरूपात अद्ययावत नोंदी ठेवते, अशा संस्थेला किंवा संघटनेला डिपॉझिटरी म्हणजेच भागपेढी म्हणतात. डिपॉझिटरी या यंत्रणेस प्रतिभूतींची कागदविरहित प्रणाली असेही म्हणतात. या प्रणालीमुळे प्रतिभूतींचे हस्तांतरण, डीमॅट भागावरील लाभांश गोळा करणे, बोनस भाग प्राप्त करणे व हक्क भागांची खरेदी करणे इत्यादी कृती करण्यास शक्य होते. जगामध्ये डिपॉझिटरी सर्वात पहिली स्थापना जर्मनीमध्ये 1947 साली झाली. भारतात डिपॉझिटरी कायदा 1996 मध्ये मंजूर करण्यात आला व त्यानुसार डिपॉझिटरी पद्धतीची स्थापना आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धात्मक प्रणालीचा अवलंब करून अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी झाली. भारतात प्रतिस्पर्धी भागपेढी पद्धतीचा स्वीकार केला आहे व नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड व सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिस लिमिटेड या 2 डिपॉझिटरींची स्थापना करण्यात आली. तर अशा पद्धतीने तुम्हाला संकल्पना स्पष्ट करायची आहे. त्यानंतर बघा, तुमचा दुसरा क्वेश्चन आहे डिमटेरियलायझेशन, रिमटेरियलायझेशन, फंगिबिलिटी आणि ISIN. तर ह्या ज्या संज्ञा आहेत तर याचं उत्तर मी तुम्हाला स्क्रीनवरती शेअर करत आहे. जर तुम्हाला आणखी कोणत्या प्रश्नाचे किंवा चॅप्टरचे उत्तरे हवे असतील तर तुम्ही कमेंट करू शकतात. टेलिग्रामला तुम्ही जॉईन करा, त्यावरती तुम्हाला मी याचं PDF शेअर केलेलं आहे. तर बघा, डिमटेरियलायझेशन याचा आन्सर मी तुम्हाला स्क्रीन शेअर करते, तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. तर बघा, डिपॉझिटरी पद्धतीची जी संकल्पना आहे तर ती मी तुम्हाला स्क्रीनवरती शेअर केलेली आहे. तर बघा, ही डिपॉझिटरी पद्धत आहे, याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. त्यानंतर बघा, आपण डिपॉझिटरी पद्धत पाहिली आहे, डिमटेरियलायझेशन पाहिलेलं आहे. आपलं राहिलेलं आहे रिमटेरियलायझेशन. तर रिमटेरियलायझेशन पाहण्याच्या आधी
फंगिबिलिटी याचा संज्ञा संकल्पना स्पष्ट करा. याचा आन्सर मी तुम्हाला शेअर केलेला आहे. बघा, इथे तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकतात. जर काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकतात. कुठला क्वेश्चन समजला नसेल किंवा त्याचा आन्सर तुमच्यापर्यंत भेटलं नसेल किंवा कोणत्या व्हिडिओमध्ये काही अडचण असेल तरी तुम्ही कमेंट करू शकतात. त्यानंतर बघा, ISIAN आणि रिमटेरियलायझेशन याची संकल्पना. इथे बघा, रिमटेरियलायझेशन म्हणजेच रिमॅट याची संकल्पना तुम्ही अशा पद्धतीने स्पष्ट करायची आहे. याचा आन्सर आहे इथंपर्यंत. तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. मी तुम्हाला स्क्रीन शेअर का करते तर याआधी मी पूर्ण व्हिडिओ तुम्हाला रीड करून व्यवस्थितपणे सांगितलेला आहे. आपण फक्त रिव्हिजन घेत आहोत, कारण जे विद्यार्थी नवीन आहेत, ज्यांना कोणाला ते व्हिडिओ पाहिले नसतील तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर बघा, रिमटेरियलायझेशन याची संकल्पना भाग दाखल्यांचे अमूर्त इलेक्ट्रॉनिक स्वरूपातून पुन्हा मूर्त कागदी स्वरूपात रूपांतर करण्याची प्रक्रिया म्हणजेच रिमटेरियलायझेशन होय. रिमटेरियलायझेशन प्रक्रियेत डीमॅट भागांचे रूपांतर पुन्हा कागदपत्रांच्या भागात म्हणजेच दाखल्यात केले जाते. गुंतवणूकदारास ग्राहकास रिमॅट विनंती अर्ज भरून इश्युअर कंपनीकडे व डिपॉझिटरी कंपनीकडे पाठवावा लागतो. मान्यता मिळाल्यानंतर इश्युअर कंपनी प्रमाणपत्रे मुद्रित करते व ग्राहकाला पाठवते व डिपॉझिटरीला रिमॅट विनंती मान्य असल्याचे कळवते. डिपॉझिटरी त्यानंतर डीपीद्वारे ग्राहकांचे डीमॅट खाते नावे करते. अशा पद्धतीने रिमटेरियलायझेशन याची संकल्पना स्पष्ट करायची आहे. त्यानंतर संज्ञा संकल्पना स्पष्ट करा. यामधील 5वा आहे ISIAN. तर याची संकल्पना कशी स्पष्ट करायची तर बघा, त्यानंतर बघा ISIN. तर याची संकल्पना स्पष्ट करा. यामध्ये तुम्हाला 2 तरी पॅरेग्राफ लिहिणे आवश्यक आहे. तर बघा, ISIN हे इंटरनॅशनल सिक्युरिटीज आयडेंटिफिकेशन नंबर याचे संक्षिप्त रूप आहे. यालाच आंतरराष्ट्रीय प्रतिभूती ओळख क्रमांक असे म्हणतात. एखाद्या कंपनीच्या रोख्यांचा समावेश डिपॉझिटरी यंत्रणेत होतो तेव्हा त्या रोख्यांना वेगळा असा आंतरराष्ट्रीय प्रतिभूती ओळख क्रमांक देण्यात येतो. त्या क्रमांकास इंटरनॅशनल सिक्युरिटीज आयडेंटिफिकेशन नंबर ISIN म्हणतात. हा प्रतिभूती ओळखण्यासाठी प्रतिभूतीला देण्यात आलेला संकेतांक कोड असतो. प्रत्येक देशात नॅशनल नंबरिंग एजन्सी असते, ती कंपनीच्या प्रतिभूतींना ISIN देत असते. ISIN ही एक मानक क्रमांकन प्रणाली आहे जिला जगातील मान्यता दिली गेली आहे. इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ स्टँडर्डेशन ISO ही संस्था ISIN ची रचना परिभाषित करते. भारतामध्ये ISINचे कार्य सेबीने NSDL या डिपॉझिटरीकडे सोपवले आहे. भारतात सेबी NNAची भूमिका पार पाडते. तथापि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हे सरकारी प्रतिभूतींना ISIN देते. तर अशा पद्धतीने तुम्हाला खालील संज्ञा व संकल्पना स्पष्ट करायच्या आहेत. यात काही अडचण असेल, काही समजलं नसेल तर तुम्ही विचारू शकतात. त्यानंतर आपण पाहत आहोत बघा, प्रश्न क्रमांक 3. खालील घटना व परिस्थितीचा अभ्यास करून आपले मत लिहा. तर यामध्ये खूप जणांना डाऊट म्हणजेच काही प्रश्न समजत नसतात. तर हे प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचे असतात तर बघा, प्रश्नामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे, श्री झेड यांनी पेक्युलर कंपनी लिमिटेडचे 100 भाग भौतिक स्वरूपात धारण केले असून ते इलेक्ट्रॉनिक स्वरूपात करण्याची त्यांची इच्छा आहे. तर यावरती तुम्हाला प्रश्न विचारलेले आहेत. तर ते प्रश्न तुम्हाला काळजीपूर्वक वाचायचे आहेत. तर बघा, पहिला प्रश्न काय आहे, श्री झेड यांचे CFDH बँक लिमिटेडमध्ये बचत खाते आहे. या खात्यात डीमॅटसाठी त्याचे भाग जमा केले जाऊ शकतात. तर हे तुम्हाला सांगते की त्यांचे भाग जमा केले जाऊ शकतात का, तर याचा आन्सर तुम्हाला द्यायचा आहे. तर आन्सर देत असताना बघा कशा पद्धतीने द्यायचा आहे. तर बघा,
पुढील घटना व परिस्थितीचा अभ्यास करून आपले मत लिहा. हा प्रश्न तुम्हाला प्रत्येकी 3 गुणांसाठी विचारला जातो. एक्झाममध्ये तुम्हाला 6 गुणांसाठी हा प्रश्न विचारला जातो. तर बघा, याचा आन्सर देत असताना श्री झेड हे CFDH बँकेचे बचत खातेधारक आहेत. श्री झेड त्यांच्या बचत खात्यात त्यांचे भाग डिमटेरियलायझेशनसाठी जमा करू शकत नाहीत. त्यांना CFDH बँकेत जर ती बँक डिपॉझिटरी पार्टिसिपंट असेल तरच स्वतंत्र डीमॅट खाते उघडावे लागेल. त्यानंतर बघा, दुसरा क्वेश्चन आहे, त्यासाठी कोणत्या प्रकारचे खाते आवश्यक आहे? तर बघा, डीमॅट भागांचा अथवा प्रतिभूतींचा व्यवहार करण्यासाठी श्री झेड यांचे बँकेत डीमॅट खाते कार्यरत असणे आवश्यक आहे. त्यानंतर प्रश्न क आहे, डीमॅट नंतर श्री झेड यांच्या समभागांचे परिरक्षक RBI असेल का? तर उत्तर लिहित असताना बघा, श्री झेड यांच्या समभागांचे डिमॅटिकरण झाल्यानंतर त्यांच्या समभागांचे परिरक्षक म्हणून RBI कार्य करू शकत नाही. DPचे कार्य करणाऱ्या बँका समभागांचे परिरक्षक म्हणून कार्य करतात. त्यानंतर बघा, प्रश्न दुसरा आहे, श्री R यांनी पेन्क्युलर कंपनी लिमिटेडचे 100 भाग डीमॅट पद्धतीने घेतले आहेत. तर त्यामधील प्रश्न पहिला आहे, त्यांना प्रत्येकी एक भाग पत्नी, मुलगा आणि मुलाकडे हस्तांतरित करायचा आहे. तर ते असे करू शकतात का? तर याचा आन्सर बघा, श्री R हे आपल्या मालकीचा पेन्क्युलर कंपनी लिमिटेडचा प्रत्येकी एक भाग पत्नी, मुलगी व मुलाकडे हस्तांतरित करू शकतात जर प्रत्येकांचे डीमॅट खाते डिपॉझिटरीमध्ये कार्यरत असेल तर. दुसरा क्वेश्चन आहे, त्यांना भाग हस्तांतरण करण्यासाठी DRF किंवा DIS सादर करण्याची आवश्यकता आहे का? तर बघा, श्री R यांना त्यांच्या भागांचे हस्तांतरण करण्यासाठी DRF किंवा DIS हा फॉर्म योग्यरित्या भरून सादर करण्याची आवश्यकता आहे. त्यानंतर क आहे, ते त्यांच्या पत्नीला डीमॅट खात्यामध्ये नामनिर्देशित करू शकतात का? तर बघा, श्री R हे त्यांच्या पत्नीला डीमॅट खात्यामध्ये वारस म्हणून नामनिर्देशित करू शकतात. वैयक्तिक गुंतवणूकदाराला नामनिर्देशन करण्याचा हक्क असतो. त्यानंतर बघा, खालील घटना व परिस्थितीचा अभ्यास करून आपले मत लिहा. यामधील तिसरा क्वेश्चन आहे, सौ झेड यांची स्वतःच्या नावे डीमॅट खाते उघडण्याची इच्छा आहे. तर प्रश्न पहिला आहे, NSDLच्या मुंबई कार्यालयात जाऊन ते उघडू शकतात का? तर याचा आन्सर बघा, सौ झेड यांना NSDLच्या मुंबई कार्यालयात जाऊन स्वतःच्या नावे डीमॅट खाते उघडता येणार नाही, कारण NSDL ही डिपॉझिटरी आहे. डीमॅट खाते डिपॉझिटरी पार्टिसिपंटकडे उघडता येते. त्यानंतर दुसरा आहे प्रश्न, त्यांना खाते उघडण्यासाठी व देखभालीसाठी पैसे द्यावे लागतील का? तर बघा, उत्तर आहे, सौ झेड यांना त्यांचे खाते उघडण्यासाठी व देखभालीसाठी पैसे द्यावे लागतील. त्यानंतर तिसरा आहे, डिमॅटिकरणासाठी तिला संबंधित कंपनीकडे भाग पाठवावे लागतील का? त्याचं उत्तर आहे, सौ झेड यांना डिमॅटिकरणासाठी भाग संबंधित कंपनीकडे पाठवावे लागणार नाही. त्यानंतर आपला चौथा प्रश्न आहे, बघा, श्री L यांना त्यांच्या 25 भागांचे डिमॅटिकरण करायचे आहे. त्यांचा भाग प्रमाणपत्र क्रमांक 100 आहे आणि भागांचे अनुक्रमांक 76-100 असे आहेत. तर पहिला प्रश्न आहे, DPला विनंती म्हणून कोणता अर्ज भरावा लागेल? याचं उत्तर आहे, श्री L यांना त्यांच्या 25 भागांचे डिमॅटिकरण करण्यासाठी डिमटेरियलायझेशन विनंती अर्ज DRF भरून व भागांचे प्रमाणपत्र DPला सुपूर्द करावे लागतात. त्यानंतर ब आहे, डीमॅट नंतर तेच भाग हस्तांतरित करायचे असल्यास त्यास हस्तांतरण अर्ज भरावा लागेल का?
तर याचं उत्तर आहे डीमॅटनंतर तेच भाग हस्तांतरित करायचे असल्यास श्री एल यांना हस्तांतरण अर्ज भरावा लागणार नाही. त्यानंतर प्रश्न क आहे, डीमॅटीकरणानंतर जर भाग हस्तांतरित करायचे असतील तर त्यांना भाग प्रमाणपत्र क्रमांक व भाग अनुक्रमांक नमूद करावा लागेल का? तर याचा आन्सर पहा. डीमॅटीकरणानंतर जर भाग हस्तांतरित करायचे असतील तर श्री एल यांना भाग प्रमाणपत्र क्रमांक व भाग अनुक्रमांक नमूद करावे लागणार नाही, कारण डीमॅट भाग हे फंगिबल असतात व त्यांना व्यवच्छेदक क्रमांक व प्रमाणपत्र क्रमांक नसतात. त्यामुळे त्यांना हस्तांतरित करायचे असतील तर भाग प्रमाणपत्र क्रमांक व भाग अनुक्रमांक नमूद करावा लागेल. क्रमांक नसतात त्यामुळे करावे लागणार नाहीत. त्यानंतर 5वा प्रश्न आहे, श्री एस यांनी पेंग्युलर कंपनी लिमिटेडचे 50 भाग डीमॅट स्वरूपात धारण केले. कंपनीने 5 प्रतिभाग लाभांश आणि एकास एक बोनस जाहीर केला आहे. तर यामधील प्रश्न असा आहे की श्री एस यांना त्यांचा लाभांश कसा मिळेल? तर बघा याचं उत्तर आहे, श्री एस यांनी पेंग्युलर कंपनीचे 50 भाग डीमॅट स्वरूपात धारण केले आहेत. त्यामुळे ते लाभप्रद मालक बेनिफिशियल ओनर आहेत. त्यांच्या डीमॅट खात्यात लाभांश देय रक्कम कंपनीने व्यावसायिक कृती कॉर्पोरेट ॲक्शनद्वारे हस्तांतर केल्याने त्यांच्या डीमॅट खात्यात आपोआप वर्ग होईल. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, त्यांना भौतिक की डीमॅट स्वरूपात बोनस भाग मिळेल? तर कोणत्या स्वरूपात बोनस भाग मिळेल? तर बघा, श्री एस यांना डीमॅट स्वरूपात बोनस भाग मिळतील, म्हणजेच त्यांच्या डीमॅट खात्यात बोनस भागांची रक्कम कंपनीच्या कॉर्पोरेट ॲक्शनद्वारे वर्ग होईल. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे क, लाभांश व बोनस भाग कोणाला मिळणार? श्री एस की डिपॉझिटरी NSDLला? तर याचा आन्सर आहे, श्री एस हे लाभप्रद मालक बेनिफिशियल ओनर असल्यामुळे लाभांश व बोनस भाग मिळण्यास ते पात्र ठरतील. लाभांश व बोनस भाग डिपॉझिटरी NSDLला मिळणार नाहीत. तर अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न दुसरा आणि प्रश्न तिसरा हा सोडवायचा आहे. यात काही अडचण असेल किंवा आन्सर व्यवस्थित दिसत नसेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकतात. कुठल्या प्रकरणातील कोणता क्वेश्चन तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगा. मी त्यावरती व्हिडिओ बनवून तुम्हाला हेल्प करेन. तर चॅनेलवरती नवीन असाल आणि जुनी चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, जेणेकरून यापुढील येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी भेटत राहील. त्यामुळे तुम्ही माझे कोणतेही व्हिडिओ मिस करणार नाही. धन्यवाद.